हाच लोक असते, टोकतयाच्या तलवारीचे न्यारेच असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, तर साऱ्याच पिलांचे वागणे चोख असते. बाबासाहेब, आज प्रति बाबासाहेबांना साक्षी ठेवून सांगतो की आज 5 लोक बाबासाहेबांच्या सोबत नव्हते, परंतु तुमच्या सोबत आहेत. याचा मला खरोखर आनंद आहे. मी स्वतःला एवढं धन्य समजतो की माझी बोलण्याची हिंमत होत नाही. मी 9 तास बोलणारा कार्यकर्ता आहे, परंतु आज प्रति बाबासाहेब माझ्या समोर आहेत आणि एवढं विद्वत्तेचं माहेरघर माझ्या समोर असताना माझ्या तोंडातून शब्द येत नाहीत. खरंच मी आज धन्य झालो. या ठिकाणी हे वर्गीकरणाचा जो डाव चालू आहे, वर्गीकरण का करायचे, कशामुळे करायचं, हे सगळं आपल्याला समजलंय. परंतु हे वर्गीकरण जर थांबवायचं असेल तर आम्हाला जनतेचा रेटा तयार करावा लागेल. जर आम्ही जनतेचा रेटा तयार केला तर सरकार कुणाला भेटतंय, तर जनतेच्या रेट्याला भेटतंय. आणि जनतेचा रेटा तयार करण्यासाठी महाराष्ट्राला चर्मकार समाज आज आपल्या सोबत आहे. मी या ठिकाणी बौद्ध समाजाची कौतुकानं पाठ थोपटतो. मला जसं कळतंय, माझ्या बोटावर मिशा फुटायच्या अगोदरपासून मी आंबेडकरी चळवळीत आहे. चामारावर अन्याय झाला, बौद्ध रस्त्यावर येतो. मातंगावर अन्याय झाला, बौद्ध रस्त्यावर येतो. होलेरावर अन्याय झाला, बौद्ध रस्त्यावर येतो. एवढं वर्गीकरणाचा वाद चालू आहे. बीडमध्ये एका मातंगाच्या माणसाचा खून झाला. तिथं मातंग सुद्धा बौद्ध कधी रस्त्यावर येतात याचीच वाट पाहू लागले आणि बौद्ध बरोबर ठरलेल्याप्रमाणे रस्त्यावर आले. ही जी उर्मी आणि ही जी गुर्मी आहे ही बौद्ध समाजामध्ये आहे. आणि या ठिकाणी महाराष्ट्राचं शासन काय करतंय, तर या शेड्यूल कास्टची ताकद काढून घ्यायची असेल तर बौद्धाला एकटं पाडा. परंतु महाराष्ट्राचा शासनाचा डाव या महाराष्ट्रातला चर्मकार हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. 10 तारखेला बीड पासून लॉंग मार्च सुरू आहे. रोहिदास बनसोडे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातला सर्व चर्मकार समाज घेऊन या लॉंग मार्चमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. या ठिकाणी तन, मन आणि धन सगळ्या गोष्टी आतापर्यंत बौद्धांनी आम्हाला दिलं, त्याची उत्तराई फेडण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे आणि आम्ही ती फेडणार आहेत. बांधवांनो, या ठिकाणी चर्मकार समाजाची फार मोठी भूमिका आहे. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला असं वाटतंय की चांभाराला, मांगाला यांना बाजूला काढलं तर बौद्ध थांबतील. जर तुम्ही उपवर्गीकरण करत असाल, आमचं म्हणणं आहे तुम्हाला करायचंय, थांबा. 2027 ची जनगणना करा, जातीनिहाय जनगणना बघा आणि त्याच्यानंतर समिती नेमा. समिती नेमत असताना सर्व संघटनामध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्या समितीवर घ्या. त्या समितीचं कामकाज काय आहे महाराष्ट्रातल्या जनतेला कळू द्या आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर तो सर्वांसाठी ओपन करा. त्याच्यावर हरकती मागवा आणि हरकती मागविल्यानंतर आमच्यासोबत तुम्ही चर्चा करा की वर्गीकरण कसं करणार आहेत, त्यावेळेस आम्ही ठरवू. आणि जर आम्हाला विचारात न घेता 2027 ची जनगणना होण्याच्या अगोदर जर तुम्ही हा डाव पाडला तर या ठिकाणचा सगळा शेड्यूल कास्ट आमच्याकडे एक पर्याय आहे. जर आम्ही सगळेच बौद्ध झालो तर तुम्ही वर्गीकरण कुणाचं करणार? आम्ही जर सगळेच बौद्ध झालो तर कुणाचं वर्गीकरण करणार आणि कुणाला वाटणार, कुणाला तोडणार? आमचा हा बी प्लॅन कार्यक्रम चालू आहे. आम्ही सुरुवातीला ठरवलं होतं कांशीरामजी बौद्ध धर्म स्वीकारतील देशाचं पंतप्रधान होऊन आणि जर भारताच्या पंतप्रधानाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तर या भारताचे बाबासाहेबांनी 5 लाख लोकांसोबत धर्मांतर केलं होतं. या देशातल्या 10 कोटी लोकांचं बौद्ध धर्मांतर होईल आणि मग बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल की मला माझा भारत बौद्धमय करायचा. आम्हाला आमचा भारत बौद्धमय करायचा आहे आणि याच्यासाठी देशातला चर्मकार या ठिकाणी कामाला लागलेला आहे. आम्ही बहीण कुमारी मायावतीला पंतप्रधानाच्या रूपानं पाहत आहोत. ज्या दिवशी बहीण या देशाचे पंतप्रधान होतील त्या दिवशी या देशातला सगळ्यांना चर्मकार समाज, 23 कोटी चर्मकार समाज बौद्ध धर्मामध्ये येणार आहे. सरकारला आमचा इशारा आहे, चर्मकार समाजाचा बौद्ध समाजाच्या खांद्याला खांदा लावू. पहिली गोळी आम्ही घ्यायला तयार आहेत, पहिला तलवारीचा वार झेलायला आम्ही तयार आहेत, परंतु वर्गीकरण होऊ देणार नाहीत एवढा इशारा देतो. थांबतो. जय भीम, जय रविराज, जय भारत.